नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, मी या रविवारी आधीच सांगितले होते की अपकमिंग वीकमध्ये इरिडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड ही कंपनी आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे रिझल्टचे अपडेट डिस्क्लोज करू शकते. तर मित्रांनो, काल म्हणजे 30 सप्टेंबर 2025ला फायनान्शियल इयर 2026चा क्वार्टर 2 कंप्लीट झाला आहे. आणि मित्रांनो, आजपासून म्हणजे 1 ऑक्टोबर 2025 पासून फायनान्शियल इयर 2026चा क्वार्टर 3 सुरू झाला आहे. आणि मित्रांनो, फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे रिझल्ट आता आपल्याला फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3 मध्ये पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, कंपन्या आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज करण्याआधी आपले क्वार्टरली अपडेट डिस्क्लोज करत असते. आणि मित्रांनो, म्हणूनच इरिडाने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे रिझल्टचे अपडेट डिस्क्लोज केला आहे. आणि मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये इरिडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे अपडेट बघणार आहोत. आणि मित्रांनो, फायनान्शियल इयर 2026चा क्वार्टर 2 होता जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे 3 महिन्यां मिळून फायनान्शियल इयर 2026चा क्वार्टर 2 होता. तर चला बघूया आता आपण इरिडाचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे अपडेट. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊया की हा अपडेट किती वाजता आला आहे. तर मित्रांनो, हा अपडेट आला आहे काल म्हणजे 30 सप्टेंबर 2025ला रात्री जवळपास 10:30 वाजता. तर चला बघूया इरिडाचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे अपडेट कसे आले आहे आणि आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर यांच्या अपडेटमध्ये कितीची ग्रोथ दिसत आहे. तर मित्रांनो, हा डेटा आहे 30 सप्टेंबर 2024चा आणि हा डेटा आहे 30 सप्टेंबर 2025चा, म्हणजे इयर ऑन इयर बेसिसवर हा डेटा दाखवत आहे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बघूया आपण इरिडाचा लोन सँक्शन. तर मित्रांनो, एका वर्षाआधी इरिडाचा लोन सँक्शन होता 17,860 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर 86%ने ग्रो होऊन आता आला आहे 33,148 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, जर आपण इरिडाचा लोन डिसबर्समेंट्स बघितला तर तो एका वर्षाआधी होता 9,787 कोटी रुपये, ज्यामध्ये आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर 54%ची ग्रोथ दिसत आहे. आणि आता लोन डिसबर्समेंटचा डेटा आला आहे 15,043 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, जर आपण इरिडाचा लोन बुक आउटस्टँडिंग ॲट द एंड बघितला तर तो एका वर्षाआधी होता 64,564 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर 31%ने ग्रो होऊन आता आला आहे 84,445 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, या डेटावरून आपल्याला एक गोष्ट समजत आहे की इरिडाचा लोन सँक्शन म्हणा, लोन डिसबर्समेंट म्हणा किंवा लोन बुक आउटस्टँडिंग ॲट द एंड म्हणा, आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर तिन्हीमध्ये ग्रोथ दिसत आहे. आणि मित्रांनो, हा डेटा जबरदस्त डेटा आहे. आणि मित्रांनो, याच डेटामुळे आज इरिडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड ही कंपनी आज फोकसमध्ये होती. आणि मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशनचा टार्गेट ठेवला आहे फायनान्शियल इयर 2026साठी इरिडा या कंपनीसाठी 8,200 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, मागल्या फायनान्शियल इयर म्हणजे फायनान्शियल इयर 2025 मध्ये इरिडाने स्ट्रॉंग परफॉर्मन्स केला होता. गव्हर्नमेंटने रेव्हेन्यू टार्गेट ठेवला होता फायनान्शियल इयर 2025 साठी 5,900
57 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो इरडाने फायनान्शियल इयर 2025 मध्ये टोटल रेव्हेन्यू जनरेट केला होता 6,743.32 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो इरडा या कंपनीने फायनान्शियल इयर 2025 या फायनान्शियल इयरमध्ये अपेक्षापेक्षा जबरदस्त परफॉर्म केला होता. आणि मित्रांनो आता गव्हर्नमेंटला अपेक्षा आहे की या कंपनीचा रेव्हेन्यू येऊ शकतो 8,200 कोटी रुपयांचा. आणि यावर्षी ॲक्च्युअलमध्ये किती येणार आहे हे बघावे लागेल. तर मित्रांनो आतापर्यंत आपण बघितले की इरडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड या कंपनीने फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चा अपडेट डिस्क्लोज केला आहे. आणि मित्रांनो याच्या अपडेटवरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येत आहे की कंपनी जबरदस्त बिझनेस करत आहे. आणि मित्रांनो आता आपण इरडाची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. तर मित्रांनो जर आपण शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला तर अवेलेबल डेटानुसार इरडामध्ये प्रमोटर्सचे होल्डिंग आहे 71.76%, FISचे होल्डिंग आहे 2.04%, DISचे होल्डिंग आहे 2.95% आणि पब्लिकचे होल्डिंग आहे 23.24%. आणि जर आपण कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चा रिझल्ट बघितला तर तुम्ही इथे बघू शकता या कंपनीच्या रेव्हेन्यूमध्ये आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर ग्रोथ दिसत होती, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर मार्जिनली ग्रोथ दिसत आहे. आणि जर आपण कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर याच्या नेट प्रॉफिटमध्ये आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बोथ मध्ये डिक्लाइन दिसत आहे. आणि जर आपण या कंपनीचा पूर्ण फायनान्शियल इयरचा परफॉर्मन्स बघितला तर आपण येथे बघू शकतो या कंपनीचा रेव्हेन्यू फायनान्शियल इयर 2023 मध्ये होता 3,483 कोटी रुपये, फायनान्शियल इयर 2024 मध्ये होता 4,965 कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर 2025 मध्ये होता 6,754 कोटी रुपये. आणि जर नेट प्रॉफिट बघितला तर या कंपनीचा नेट प्रॉफिट पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये होता 865 कोटी रुपये, फायनान्शियल इयर 2024 मध्ये होता 1,252 कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर 2025 मध्ये होता 1,699 कोटी रुपये. आणि मित्रांनो जर आपण इरडाची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली तर आपण इथे बघू शकतो कंपनीचा रिझर्व्ह अँड सरप्लस लगातार वाढत आहे आणि करंटली आहे 7,500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तसेच कंपनीची लॉंग टर्म बोरोइंग लॉंग टर्म पिरियडपासून झिरोच आहे. तसेच शॉर्ट टर्म बोरोइंग जवळपास 65,000 कोटी रुपयांची आहे. आणि जर कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला तर तो आहे जवळपास 700 कोटी रुपये. आणि जर आपण कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितली तर इरिडाची करंटली कॉन्टिंजंट लायबिलिटीज आहे 2,805.60 कोटी रुपयांची. आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार इरडा या कंपनीमध्ये प्रमोटर्सचे होल्डिंग आहे 71.76% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात पहिले बघितले की इरडाने जो फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चा रिझल्टचा अपडेट डिस्क्लोज केला आहे तो. आणि नंतर आपण इरडा या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा जाणून घेतली आहे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.